नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नगरी असलेल्या कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या आधी वातावरण बऱ्याचपैकी तापायला लागलंय आणि हे वातावरण तापण्याचं निमित्त हे वाड्यावर काय चाललंय याची चर्चा आहे। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांच्या साठीचा असलेला वाडा हा आता राजकीय घडामोडींचा केंद्र बनलेला आहे। याचं कारण आहे की थोरल्या शाहूंना छत्रपती शाहू महाराज या नात्यानं निवडणुकीत उतरवण्याच्या साठीचे प्रयत्न मवियाकडून होताना दिसतात। त्याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात शरद पवारांनी केली आणि त्याच्याच नंतर त्याच मुद्द्याला धरून नाना पटोले, संजय राऊत यांनी सुद्धा भूमिका घेतली। पण एका बाजूला हे घडत असताना त्याच घरात संभाजीराजे छत्रपती यांच्याकडूनही प्रसंगी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली गेल्याचं आम्हाला समजलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी एकाच वेळेला एकाच घरातील 2 जण इच्छुक आहेत अशा प्रकारची शक्यता कोल्हापूरमध्ये चर्चेत असतानाच संभाजीराजे काही दिवस अचानक अज्ञातवासात निघून गेले। अज्ञातवासातून परतल्याच्या नंतर आपल्या वडिलांच्या पाठीशी संभाजीराजे उभे राहताना दिसले आणि त्यांनी राजकीयदृष्ट्या लोकसभा न लढण्याचा निर्णय सार्वजनिक करून टाकला। एका बाजूला हा विषय संपतो न संपतो तोच दुसऱ्या बाजूला जनक घराण्याचा मुद्दा समोर आणला गेला। शाहू ज्या घराण्यातून आले त्या घाटगेंच्या जनक घराण्याचे प्रतिनिधी म्हणून समरजित घाटगे मैदानात उतरू शकतात अशी प्रकारची शक्यता आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात प्रामुख्याने चर्चिली जाते आणि याचमुळे जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं असा संघर्ष कोल्हापुरात पाहायला मिळतो का काय असा सवाल उपस्थित होतोय। ही सगळी गोष्ट ही आजच्या लोकशाहीमध्ये घडतीये हे विशेष। थोरल्या शाहू महाराजांना निवडणुकीत उतरवून शरद पवारांना नक्की काय साध्य करायचंय? थोरल्या शाहू महाराजांनी निवडणुकीत उतरावं का इथपासून ते त्यांनी स्वतःच्या पदाचा आणि शाहूंच्या गादीचा सन्मान राखत आब राखत राजकीय निवडणुकीतून आणि प्रत्यक्षात इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणजे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहावं असा सल्ला सुद्धा त्यांना दिला गेलेला आहे। समजा उद्या भविष्यामध्ये त्यांनी निवडणूक लढण्याचं शिक्कामोर्तब केलंच, कारण अद्याप तरी वाड्यावरून ज्या ज्या प्रकारे निवडणुकीची ऑफर दिली जाते त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद अधिकृतरित्या दिला गेला नसला तरी पण इच्छा आणि इच्छाशक्तीच्या पलीकडच्या असलेल्या सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीयेत। शरद पवारांनी कोल्हापुरात सभा घेतल्यानंतर थोरले शाहू महाराज व्यासपीठावर त्यांच्या सोबत दिसले। विशेष म्हणजे ते इतक्या पूर्ण ताकदीनं आपल्या मुलाच्या संघटनेच्या व्यासपीठावर कधीही दिसलेले नाहीत। असं का व्हावं आणि याचे जे जनतेत जाणारे संकेत आहेत ते कसे दुर्लक्षून चालतील? एका बाजूला लोकसभा न लढण्याची भूमिका संभाजीराजे घेत असतील तर विधानसभेत त्यांना त्याचा फटका पडेल का आणि यामुळे स्वराज्य संघटनेच्या समोर अस्तित्वाची लढाई ही उभी ठाकेल का हाही प्रश्न आहेच। जनक घराणं विरुद्ध दत्तक घराणं हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला परवडणारा आहे का? परवडणारा असेल नसेल, पण तो वाद घालून कोणाला काय साध्य करायचे असे अनंत प्रश्न या निमित्तानं कोल्हापुरात कोल्हापूरकरांच्या मनामनात चर्चिले जात आहेत। त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या लक्षवेधीमध्ये आपण करणार आहोत। या चर्चेमध्ये आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्याचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेमध्ये आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आहेत। या चर्चेत आपल्यासोबत जनक घराण्याचे समर्थक या नात्यानं राजेंद्र तारळे आहेत, तसंच आपल्यासोबत सुखदेव गिरी आहेत, राजकीय विश्लेषक या नात्याने ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या चर्चेत तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक उत्तमरित्या जोडलं राहता येईल याची काळजी घ्यावी। मला पटकन आता चर्चेला सुरुवात करत असताना पहिला मुद्दा उपस्थित करायचा आहे तो अमर पाटील यांच्यासाठी। अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। आत्ताच्या घडीला कोल्हापुरातली हवा काय म्हणतीये? वाड्याच्या आजूबाजूचं वातावरण काय आहे? अमर, शरद पवार यांनी परवा दिवशी गोविंद पानसरे यांच्या स्मृतिस्थळाचं उद्घाटन केलं। त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील यांना घेऊन तसेच बरोबर पुरोगामींना घेऊन एक कार्यक्रम मोठ्या प्रकारे केला। त्यानंतर काँग्रेसला ही जागा मिळणारच आहे कोणत्याही परिस्थितीत
असा दावा करत आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांना प्रमोट करायला सुरुवात केलं. कालच कोल्हापुरामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा एक मोठा कार्यक्रम झाला. त्यांच्या स्मृतीस्थळाचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांना प्रमुख पाहुणे बनवण्यात आलं. सचिन पायलट या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कोल्हापुरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सतेज पाटील काही कार्यक्रम घेत आहेत त्या ठिकाणी वाड्यावरील कोणाला तरी आज उपस्थित केलं जात आहे. आता सध्या आज संध्याकाळी 6:30 वाजता वाड्याच्या शेजाऱ्याच्या बावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे. ते छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. या अर्थे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आमदार सतेज पाटील हे अग्रेसिव्ह आहेत आणि काँग्रेसची जागा ही शाहू महाराजांना मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. सतेज पाटील यांनी गेल्या 2 दिवसापासून गडिंग्लज असेल, आजरा असेल, चंदगड असेल या ठिकाणी काँग्रेसची बैठका घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागायला सांगितलं. उमेदवार कोण आहे हे आम्ही सांगूच, परंतु आता 99% ठरलेलं आहे की काँग्रेसचे उमेदवार हे शाहू महाराज असतील. सर जी अमर, आपण स्पष्टपणे असं म्हणता आहात, जे संकेत तुमच्यापर्यंत पोहोचले ते असे आहेत की आत्ताच्या घडीला कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे राहील आणि काँग्रेसच्याकडे असलेले या जागेवर थोरले महाराज आपल्याला मैदानात उतरताना दिसतील. आता या मुद्द्याला घेऊन पटकन पुढे जातो. आपल्यासोबत राजेंद्र तारळे आहेत. राजेंद्रजी, वयाच्या या टप्प्यावर आणि मुळात ज्या पद्धतीनं गादीचा मान आहे तो पाहता थोरल्या महाराजांनी निवडणुकीत उतरावं की न उतरावं याबद्दल कोल्हापुरात काय चर्चा सुरू आहे? नाही, कोल्हापुरातली चर्चा जर बघितला, कोल्हापूर जिल्ह्यातली जी, तर थोरल्या महाराजांनी ही निवडणूक लढवू नये असं चर्चा आहे. आणि जर छत्रपती शाहू महाराजांनी जे केलेले काम, विकासाचं काम, लोकांच्यासाठी केलेलं काम, गोरगरीब जनतेसाठी केलेलं काम, सर्व जाती धर्मासाठी केलेलं काम, त्यानंतर असेल जे विक्रमसिंग घाटगेंनी केलेलं काम, कागल मधला शाहू कारखाना असेल, शाहू उद्योग समूह असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ज्या कागल घराण्यानं वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची, शेतकऱ्यांची, अनेक लाखो लोकांचे प्रश्न सोडवले, जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्या शाहू घराण्याचं जनक घराण्यातून जे समरजित घाटगे आज कोल्हापूर जिल्हा सगळा पिंजून काढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाल्यानंतर असा एकही गाव आणि एकही तालुका सोडला नाही जिथं समरजित घाटगे पोचले नाहीत. ज्या वेळेला 2019ला महापूर आणि दुष्काळ, महापुराचं ज्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्याला भेटलं त्यावेळेला चंदगडच्या टोकापासून गगनबावड्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक तालुक्यात जाऊन गोरगरीब जनतेचा अश्रू पुसायचं काम असेल किंवा त्या महापुरात अडकलेल्या लोकांना मदतीचं काम असेल, वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या मला एकच मिनिट राजेंद्र तारळेजी, आपण एक खूप मोठी यादी द्यायचा या निमित्तानं प्रयत्न करताय. समरजित घाटगेंच्या कामाची ती यादी असेल, पण मला आपल्याला एक वेगळा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. थोरले शाहू स्वतःहून निवडणूक लढायला इच्छुक आहेत का? तुम्ही त्यांनी लढू नये असं सांगता. त्यांनी का लढू नयेची उत्तरही तुम्ही देऊ शकता, पण ते स्वतः काय विचार करतायत आता? समरजित घाटगेंचं म्हणणं एकच आहे, मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, कमळ चिन्ह द्यावं, मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असे त्यांनी स्पष्ट काल गडिंग्लजच्या दौऱ्यावर. एक मिनिट थांबा तारळेजी, थांबा. मी प्रश्न आता थोरल्या शाहूंच्या बद्दल आपल्याला विचारला होता, तुम्ही परत एकदा समरजित घाटगेंचं उत्तर द्यायला लागलात. माझा प्रश्न ऐकायला येतोय का आपल्याला? माझा आवाज येतोय का? येतो. जी. मला विचारायचं होतं, तुम्ही इतके दिवस आता कोल्हापुरातलं राजकारण पाहता, तुम्ही आत्ताच्या घडीला चर्चेमध्ये जरी जनक घराण्याचे समर्थक या नात्यानं असलात तरी पण मला एक गोष्टीचं उत्तर आपल्याकडून लागेल. थोरले शाहू नक्की विचार काय करतायत? नाही, त्यांना वेगळ्या पद्धतीनं आम्ही आता मोठ्या लोकांची नावं घेऊ शकत नाही, पण काही लोकांच्याकडून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. पण राजेने ह्या कोल्हापूरच्या निवडणूक लढवू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बर, आता आपण चर्चेला पुढे नेऊ. आपल्यासोबत सुखदेव गिरी आहेत. सुखदेवजी, आवाज येतोय? थोडंसं आपण पुढे येऊन बसलात तर खूप बरं होईल. खूप मागे गेलेला होतात, कॅमेऱ्यात आपण नीट दिसत नाही. आता एकदम नीट दिसताय. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. सर्वसाधारणपणे एक मध्यम मार्गी कोल्हापूरकर या अशा प्रकारच्या राजघराण्याला राजकीय प्याद म्हणून निवडणुकीत वापरण्याला काय म्हणतो? कशा पद्धतीनं काय समजतो? नाही, मी थोडंसं सर तुमच्या राजकीय प्याद या विषयाला मी सहमत नाहीये जी. कारण राजकीय प्याद असं म्हणू शकत नाही आणि मोठे महाराज राजकीय प्याद होऊ शकत नाहीत. कारण
आम्ही जे महाराजांना ओळखतो किंवा कोल्हापूर जिल्हा ओळखतो जी किंबहुना महाराष्ट्र ओळखतो, आणि मोठे महाराज म्हणजे श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापूरचे अधिपती आहे आणि ते खूप अभ्यासू आहेत, हुशार आहेत आणि प्रचंड प्रमाणात राजकीय अभ्यास आहे त्यांचा. फक्त दुर्दैवाने ते कधीच राजकारणात सक्रिय झाले नव्हते, परंतु राजकीय घडामोडी आणि राज्यातला असेल केंद्रातला असेल त्याच्या राजकीय या घडामोडीचा आणि सद्यस्थितीचा स्थितीचा त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. आता आत्ताच्या ज्या घडामोडी चालू आहेत त्याच्यात राजकीय प्यादे म्हणून नाही, तर त्यांना वाटतं की आपण राजकारणात उतरायला हरकत नाहीये. मग त्यांची जर तुम्ही कधी भेटला असाल, त्यांना बघितलं असेल, तर त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि त्यांच्या या वयात पण त्यांचा जो एखादी गोष्ट समजून घेण्याचा किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा जो त्यांची कुवत आहे किंवा त्यांचं जे इच्छाशक्ती आहे ती प्रचंड आहे. आणि निव्वळ त्याच्यामुळेच आज राजकारणात त्यांचं नाव कुठल्याही पक्षाशिवाय घेतलं जातं. म्हणजे जी, पण गिरीश साहेब एक प्रश्न माझा आपल्याला असा आहे, ज्या पद्धतीची भूमिका तुम्ही मांडताय ती पाहता इतक्या सन्मानजनक परिस्थितीत असलेल्या व्यक्तीनं निवडणुकीच्या राजकारणात का उतरावं? त्यांना राज्यसभेवर पाठवता आलं असतं की. त्यांना निवडणुकीत आणायचं, त्यांना प्रचार करायला भाग पाडायचा, त्यांना दारोदारी न्यायचं, हे सगळं का घडवायचं? मुळात साहेब असं आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात यायचं नाही का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. अगदी यायलाच पाहिजे, अगदी यायलाच पाहिजे. पण मग चांगल्या लोकांना राजकारणात आणत असताना आपल्याला दोन गोष्टींचा एक विचार करावा लागतो. एक तर निवडणुकीच्या राजकारणाच्या साठी लागणारं शारीरिक क्षमतेचं मुद्दा सुद्धा विसरता कामा नये. या वयामध्ये आपण शाहू महाराजांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्यापेक्षा सन्मानजनक पद्धतीने, मी परत तोच मुद्दा मांडणे, त्यांना राज्यसभेत पाठवता आलं असतं. साहेब याच मुद्द्यावर बोलतो. तुम्ही सन्मानजनक जे म्हणता राज्यसभेचा विषय आहे, यापूर्वी संभाजीराजे छत्रपतींना सन्मानजनक पूर्वकच राज्यसभेवर घेतलं होतं. जी, पुन्हा ज्यांनी सन्मानजनक पूर्वक राज्यसभेवर घेतलं त्यांनी त्यांच्याकडून काय काय अपेक्षा ठेवल्या होत्या ह्या बघितल्या नाही का? संपूर्ण देशानं बघितल्या. पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? बरेच लोक असे म्हटले की समोरच्या दारानं राज्यसभेत येत नाहीये, म्हणजे दिल्लीत जाता येत नाही म्हणून मागच्या दाराने दिल्लीत आले. बोलणाऱ्यांची तोंड बंद करता येत नाही साहेब. तुम्ही त्यावेळेला जर सन्मानजनक घेतलं असतं तर असंही म्हटलं असते की छत्रपती घराण्यात निवडून येण्याची क्षमता नाहीये, त्यामुळे ही लोक राज्यसभेवर जातात. आता जर लोकसभेत येत असतील, निवडणूक लढवत असतील, तर त्यांनी त्याच्यात ती तशी अपेक्षा धरणं काय चुकीचं आहे? बरं, आपण पटकन चर्चेला पुढे नेऊ. राजेंद्र तारळे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. माझा नेमका प्रश्न विचारायची वेळ आणि त्यांचा संपर्क बाधित होण्याची वेळ एकच आली आहे. अमर पाटील आपल्यापर्यंत येतो. थोरल्या महाराजांनी निवडणुकीत यावं की न यावं याच्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा असू शकतात, पण थोरल्या महाराजांनी निवडणुकीत येणं आणि त्याच वेळेला संभाजीराजांना सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा असणं, या दोन गोष्टी समोर येत आहेत. त्याची काय खबरबात आहे? गेल्या म्हणजे संभाजीराजांचा वाढदिवस झाला त्यावेळी नाशिकवरून त्यांच्यासाठी कार्यकर्ते आले होते आणि ते मुख्यमंत्री करावेत आणि नाशिकमधून आमच्या इथे निवडणूक लढवावी लोकसभेची, अशा त्यांनी विनंती केली होती. बऱ्याच जणांनी कोल्हापुरातही निवडणूक लढवावी अशीही राजेंना विनंती केली होती, परंतु आणि तेही राजेंनी पण मान्य केली होती की मी निवडणूक लढवणार, परंतु मी माझ्या स्वराज्य पक्षातून लढवणार. परंतु अचानक कोणत्या प्रकारे टर्न घेतला आणि काय झालं हे चार भिंतीच्यात घडलेल्या घटना आहेत की त्यामुळे आपल्याला कुणालाच कळालं नाही. आणि राजे ज्या वेळा वनवासात गेले होते, एकदम 4-5 दिवस बंद पडले होते, कुठे गेले कळालं नव्हतं, त्यानंतर आले आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही आणि स्वराज्य संघटनेचा कोणताही पदाधिकारी या विषयावर काय बोलणार नाही आणि सर्वांनी छत्रपतींचं काम करायचं आहे. यामुळं स्वराज्य संघटना ही आता कोणत्या काय करेल हे एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर त्यांनी जोडलेले आजपर्यंतचे त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आता काय करतील? कारण नाशिक मधले असतील किंवा बाजूचे पुण्यातले असतील, या ठिकाणी सगळ्यात मोठा चांगला स्वराज्य पक्ष संघटनेचं काम करणारे कार्यकर्ते जमा झाले होते. परंतु या एका जागेसाठी जर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना जर असा निरोप जात असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांनी आता काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा आता पुढचा राजकीय प्रवास कसा असेल हे पाहणं गरजेचं आहे. बिलकुल. या निमित्ताने एकदा गिरीसाहेबांच्याकडेही जाऊ. गिरीसाहेब, एकूणच आत्ता वाड्यावर तिकीट देण्याची ऑफर देऊन वडील आणि मुलगा यांच्यात वाद लावला असं निरीक्षण नोंदवलं गेलं तर? अजिबात नाही साहेब.
मी या छत्रपती घराण्याला खूप वर्षापासून ओळखतो. संभाजीराजेंना चांगलं ओळखतो. संभाजीराजे म्हणजे आत्ताच्या युगातले तुम्ही त्यांना श्रीराम म्हटला तरी चालेल, कारण बर बाबांच्या त्यांची इच्छाशक्ती आहे का, तर 100% इच्छाशक्ती प्रचंड आहे. त्यांना ही लोकसभा लढवायची होती का, त्यांनी चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणाहून चांगली तयारी केली होती. कोल्हापुरातून तर त्यांचं जवळपास फायनल झालं होतं निवडणूक लढवायचं. परंतु ज्या वेळेला श्रीमंत शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली, त्यावेळेला मात्र संभाजीराजेंनी स्पष्ट भूमिका घेतली. मला बाबांच्या पेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची नाहीये आणि मी बाबांच्यासाठी आता मी जे राबणार आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं मी जास्त राबणार आहे. जी. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून, बॉडी लँग्वेज मधून कुठेही जाणवलं नाही की ते नाराज झालेत. एक लक्षात घ्या, त्यांच्या घरातलाच उमेदवार असणार आहे. मग ज्या वेळेला 2009ला त्यांनी निवडणूक लढवली, त्यावेळेला श्रीमंत शाहू महाराज पण त्यांच्यासाठी खूप राबले होते. आता बाबांच्यासाठी ते राबतील. हे मुलग्याचं आणि बाबाचं नातं आहे, ते खूप वेगळं नातं आहे आणि त्याच्यात तो कुठं वाद झालाय किंवा ती काही इच्छाशक्ती दाबली गेली असं मला नाही वाटत साहेब, असं काय म्हणता येईल. चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत राजेंद्र तारळे हे जोडले जातील अशी लवकरच अपेक्षा करूया. तुर्तास त्यांचा संपर्क बाधित झालाय. अमर पाटील आपल्यापर्यंत येतो. अमर पाटील, या चर्चेमध्ये जो जनक घराण्याचा मुद्दा आहे तो हसन मुश्रीफांनी काढलेला आहे का तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे? कारण आता हा मुद्दा दत्तक घराणा विरुद्ध जनक घराणा अशा प्रकारे रंगवला जातोय. ज्या वेळा छत्रपती शाहू महाराजांचं नाव चर्चेत नव्हतं आणि ज्या अचानक शरद पवारांनी वाड्यावर भेट दिली, त्यानंतर पवार साहेबांनी भेट दिल्यानंतर त्यांना विचारणा केली की बाबा शाहू महाराजांना तुम्ही लोकसभेची उमेदवारी नाही केली, तर पवार साहेबांनी सांगितलं होतं की मलाच माहित नाही, तुम्ही सांगताय आणि कोल्हापूर शहराची किंवा कोल्हापूर जिल्ह्याची इच्छा असेल तर शाहू महाराजांना मी उमेदवारी देऊ. परंतु हे पूर्वी ठरलं होतं. ते फक्त आपल्याला दाखवण्यासाठी असं म्हणत होते पवार साहेबांनी की तुम्हाला इच्छा असेल तर. पवार साहेबांनी ते तिकीट व्यवस्थित द्यायचं, ते कशा प्रकारे द्यायचं हे ठरलं होतं. त्यामुळे त्यावेळेला शाहू महाराजांचं नाव आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातनं दुसरा उमेदवार त्या ताकदीचा आणि त्या याचा जिल्ह्यामध्ये पोहोचू शकेल असे कोण होतं, तर एक पहिलं नाव होतं हसन मुश्रीफ, आता सध्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचं एक नाव होतं, आणि समरजित घाटगेंचं. समरजित घाटगे हे भाजपचे आहेत, त्यामुळे ही जागा जर भाजपला गेली तर समरजित घाटगेंना भाजपचं देईल, ही राष्ट्रवादी जागा जाऊ शकत नाही. त्यामुळे मुश्रीफ साहेबांचं नाव मागं पडलं आणि समरजित घाटगेंचं नाव पुढे आलं. त्यामुळे पहिल्यापासूनच असं ठरलं होतं की शाहू महाराजांचं नाव आलं तर मुश्रीफ नाहीतर घाटगे यांच्यापैकी एक उमेदवार असेल. परंतु अजूनही कोणत्या ह्याला तिकीट मिळणार आहे, कोणाला तिकीट मिळणार आहे, ही जागा जर शिवसेनेची आहे, त्यामुळे ह्या जागेवर अजूनही प्राध्यापक संजय मंडलिक विद्यमान खासदार हे दावा धरून आहेत. त्यामुळे ही जागा कुणाला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अजून काँग्रेसची उमेदवारी छत्रपती शाहू महाराजांना जाहीर झाली नसली तरी ती आता प्रकारे त्यांच्या बहालच केलेले आहे. त्यांच्या एकंदरीत सर्व कार्यकाळ बघता ती कोणत्याही प्रकारची काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळेल. परंतु आता ही शिंदे गट जागा सोडते, भाजपला जाते, काय हे बघणं गरजेचं आहे सर. अमर पाटील, या चर्चेतला एक मुद्दा आपल्याला आणखीन लक्षात घ्यायला हवा आणि त्यानिमित्तानं सुखदेव गिरी यांच्यापर्यंत पोहोचूयात. राजेंद्र कारळेंनी अचानक या चर्चेतून काढता पाय घेतलेला आहे. हे काही त्यांचं वागणं आपल्याला बरोबर वाटत नाही, पण ठीक आहे, प्रत्येकाला योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीनं वागण्याचा एक अधिकार असतो. परिपक्वतेनं ते वागावं अशी अपेक्षा असते. मला सुखदेवजी आपल्यापर्यंत येत या मुद्द्याचा खुलासा अपेक्षित आहे की थोरल्या शाहूंनी निवडणुकीच्या राजकारणात येऊ नये असं जेव्हा हसन मुश्रीफ सुचवतात आणि त्याचबरोबर ते समरजित घाटगेंच्यासाठी प्रयत्नशील असल्याचा एक दावा उभा करतात, त्यात तथ्यता किती? तर हे राजकीय खेळीच्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या. हे जर मुश्रीफ साहेब जर ह्याच्यात गेले नसते, आता सत्तेत गेले नसते, ज्या वेळेला अजित पवार साहेबांच्या बरोबर या भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीत सहभागी झाले नसते, तर याच मुश्रीफ साहेबांनी शाहू महाराज हे कसे योग्य आहेत आणि त्यांनीच कसे लोकसभा लढवायला पाहिजे हे अधिक अधिकारवाणीने सांगितलं असतं. हे राजकारणातले संदर्भ बदलले तशी त्यांची भाषा पण बदललेली आहे. हे काही नवीन नाहीये. म्हणजे राजकारणात कोणी गेलं तरी ते ज्या पटलावर ते काम करतात त्या पटलाचा विचार करून किंवा त्या परिस्थितीचा विचार करून तशी ती भाषा वापरतात. शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी की लढवावी हे कुणी सांगावं? विरोधी पक्षातले लोक जर सांगत असतील तर मग त्यांना त्यांची अडचण वाटते का? त्यांना त्यांची भीती वाटते का? मग भविष्यात त्यांना त्यांच्यापासून आपल्याला काही धोका होऊ शकतो का असं वाटतंय का? शक्यता तशी असू शकते, कारण शाहू महाराज आणि कोल्हापूरकर यांचं नातं खूप मोठं आहे. मुळात छत्रपती घराण्याचे ते अधिपती आहेत. इतर गोष्टीचा सगळ्या जरी विकास केला, तुम्ही जनक घराणं म्हटलात आणि हे दत्तक घराणं,
तरी शाहू महाराज जनक घराणं हे कागलकरांचं असलं तरी ते ज्या छत्रपती घराण्यात आले त्याच्यानंतर त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो पुढचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. आता काय होतं की हे राजकारणासाठी कुठले पण मुद्दे पुढे आणायचे, जनक घराण्याचा आणायचा, दत्त घराण्याचा आणायचा आणि त्याच्यावरती आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची, हे यापूर्वी खूपदा झालेलं आहे. कोल्हापूरकरांनी ती खूपदा अनुभवलेलं आहे. परंतु नवीन राजवाडा आणि छत्रपती घराणा आणि कोल्हापूर यांचं जे नातं आहे त्याच्यात फारसं काय फरक पडेल असं वाटत नाही. मुळात राजकारणात हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहे की लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोण समोरचा बोलतो म्हणून काय पुढचा तोच विषय घेऊन राहतो असं अजिबात वाटत नाही. बिलकुल. आपल्याला या चर्चेत वेळमर्यादेची एक छोटीशी आठवण आपल्या सगळ्यांनाच करून द्यायची आहे आणि या चर्चेला आपल्याला आटोपतं घेणं पण अत्यंत गरजेचं आहे. आपण मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.